नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नाचणीचे मऊसूत टमटमीत फुगलेले फुलके. हे फुलके तुम्ही उकड न काढता न थापता अगदी सोप्या पद्धतीनं अगदी 15 मिनिटात बनवू शकताय आणि हे दिवसभर मऊ राहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. डायबिटीज आहे किंवा लहान मुले आपण नाचणी खायला मागत नाही, तर अशा पद्धतीनं आपण त्यांना टिफिनमध्ये नाचणीचे फुलके आणि भाजी देऊ शकतो. डायबिटीजवाल्यांसाठी अगदी उत्तम असे हे फुलके आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम सोपे आहेत. तर इथे मी नाचणीचे फुलके बनवण्यासाठी एक टोप घेतलेला आहे स्टीलचा आणि त्यामध्ये जेवढे तुम्हाला फुलके बनवायचे आहेत तेवढं पाणी घ्यायचं. आता मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि हे आपल्याला खळखळ असं उकळून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप पाणी घेतलंय, त्यासाठी 1 कप बरोबर पीठ घेतलंय त्याच वाटीनं. तर 1 कप पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पीठ मी बाहेरचं विकतचं घेतलेलं आहे. तुम्ही घरचं देखील नाचणीचं पीठ घेऊ शकता. पण हे प्युअर नाचणीचं पीठ आहे. याच्यामध्ये अजिबात तांदुळाचं वगैरे मिक्स नाही. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. खळखळ उकळलेलं पाणी यामध्ये ओतून द्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित पिठावरती हे ओतून द्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला ते पिठामध्ये टाकायचं आहे पाणी आणि सर्व पाणी मी अशा पद्धतीनं पिठावरती टाकून घेतलेलं आहे आणि गरम-गरम असतानाच आपल्याला हे पीठ व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. अगदी सगळं व्यवस्थित मी मिक्स केलं आणि चमच्याचं पीठ काढून घेऊन पाणी न वापरता अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी चिकट असा छान हा पिठाचा गोळा तयार होतो. अजिबात आपल्याला पाणी वापरायला लागत नाही. तर मी इथे थोडंसं पाणी हाताला चिकटलेलं पीठ काढण्यासाठी फक्त पाण्यात हात बुडवून मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. थोडंसं 1-2-3 मिनिटांसाठी आपल्याला फक्त मळायचं आहे, पण पाणी अजिबात लावायचं नाही. मी फक्त एकदाच पाण्याचा हात लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं मऊ छान असं पीठ मळून ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक छोटासा गोळा आपल्याला यामधला करून घ्यायचा आहे. जर तुम्ही हे पीठ व्यवस्थित मळलं नाही, तर ते लाटताना फाटलं जाईल. म्हणून हे पीठ जरा व्यवस्थित 5 मिनिटांसाठी मळून घ्या. पाणी उकळून घेतल्यामुळं अगदी छान चिकटपणा याला येतो आणि अगदी छान पीठ मऊसूत असं तयार होतं. ज्या आकाराचे तुम्हाला फुलके बनवायचे आहेत, त्या आकाराचा तुम्ही गोळा बनवून घ्या. मला छोटे फुलके बनवायचे आहेत म्हणून मी छोटासा गोळा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं गोळा बनवून थोडासा आपण एक पोळपाट घ्यायचा आहे. पोळपाटात थोडंसं तेल लावायचं आहे खाली, जेणेकरून जे आपण लाटतोय फुलके ते चिकटायला नकोत म्हणून. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता अगदी सुलभतेने हा लाटता येतोय. अगदी व्यवस्थित कुठेही फाटत नाही किंवा तुटत नाही. अगदी छान असा हा फुलका लाटला जातोय. तर ज्या पद्धतीनं तुम्हाला पातळ किंवा जाड असा बनवून घ्यायचा आहे. मी पातळ असे बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान लाटता येतंय. अजिबात हा फाटलेला नाही किंवा तुटलेला नाही. तर अशा पद्धतीने हे पातळ लाटून घेतलंय आणि मला थोडा गोल पाहिजे आहे म्हणून डब्याच्या झाकणाने मी असा गोल आकार त्याला काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा फुलका तयार झालेला आहे, पातळ झालेला आहे आणि दिसायला तरी आताच सुंदर झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे फुलके आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यावरती फुलका टाकायचा आहे. अजिबात पाणी वगैरे लावावं लागत नाही आणि टमटमीत हा फुलका फुगतो. तर एका बाजूनं चांगलं शेकवल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनं देखील व्यवस्थित शेकवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी टमटमीत असा हा फुगलेला आहे. तूप लावायचं आहे, तेल लावायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते लावून तुम्ही अशा पद्धतीनं हा फुलका बनवू शकताय. रेसिपी एकदम सोपी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.